खोबऱ्याचा खीस, पिठी साखर, इलायची, गव्हाचं पीठ नरम भिजवून घेतले. सगळं एकत्र करूया आपण. सगळं मिक्स करून घेतलं. आता सगळं एकजीव मिक्स करून घेऊया. ते बघू शकता आपण सगळं मिक्स करून घेतलं एकत्र एकजीव. आता मी पिठाच्या लाटा करून घेतल्या आहेत. आता आपण त्याची पुरी लाटू छोटी छोटी. तर इथे बघा मी लाटून घेतली आहे. त्याच्यात आपण सारण भरूया. ते मी मोदक भरून घेतलेत. तेल गरम व्हायला ठेवले. तर आपण चेक करूया तेल गरम झालं का. ते बघू शकता आता तेल गरम झालंय आपलं. आपण मोदक टाकूया. तर मी मस्त मोदक तळून घेते. छान मंद आचेवर तळून घेऊया आपण सर्व मोदक. तर बघू शकता मस्त गोल्डन रंग आलेला आहे. तर इथे मी तळून घेतलेत सर्व मोदक. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा.